मैत्रिणींनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण कसं आहे ना, खूप महत्त्वाचा आणि खूप कामाचा व्हिडिओ आहे. तर कसं आहे ना, सगळ्यांचेच नवरे सरकारी नोकरीला नसतात. सगळ्यांची परिस्थिती सारखी नसते. परंतु काही बायांचं कसं असतं माहिती आहे का? दुसऱ्यांकडे बघायचं. हिच्याकडे एवढे ड्रेस आहे, ही रोज शॉपिंग करती, रोज बाहेर जेवायला जाती, गाडीत फिरती. आमचं तसं काहीच नाही, आम्हाला काही भेटतच नाही, आमचं असं, आमचं तसं. सतत रडगाणं असतं. मैत्रिणींनो, तुमच्या नवऱ्याची जेवढी कुवत आहे ना, तो तेवढा पैसा नक्की कमवतो आणि ते तुमच्यासाठी आणि तुमच्या परिवारासाठी. याच्यामध्ये खुश राहायला शिका. सगळ्याच गोष्टी सगळ्यांना नाही भेटणार. म्हणून तुमची तुलना तुम्ही इतरांबरोबर करून स्वतःला कमी समजता. तुमच्या घरातला रोजचा छोट्या छोट्या गोष्टीतून भेटणारा आनंद तुम्ही अनुभवणार नाही. तुमच्या मुलांचा आनंद तुम्ही अनुभवणार नाही. तुमच्या नवऱ्याची काही खुशी असेल ना, तुम्ही सेलिब्रेट नाही करू शकत. का? तुम्हाला जास्त पाहिजे नसतं. इतरांसारखं तुम्हाला जास्त हवं असतं आणि ते जास्त मिळणार नाही. सगळ्यांची कुवत वेगवेगळी असते. म्हणून इतरांबरोबर तुलना करू नका. जेवढं अंथरूण आहे ना, तेवढेच पाय पसरा. कसं असतं ना, तुमची परिस्थिती बदलेल. तुमचा नवरा 10 कमवतो ना, कमीत कमी तुम्ही 2 कमवा. त्याला हातभार लावा. तुमची परिस्थिती नक्की सुधरेल. आज नाही उद्या. स्वतःवर विश्वास ठेवा. स्वतःच्या कष्टावर विश्वास ठेवा. इतरांच्या तुलना करून स्वतःचं जीवन खराब करू नका. मित्र व मैत्रिणींना सांगायचं तात्पर्य एकच आहे. काही महिला असतात अशा खरोखर, तर ज्या सतत दुसऱ्यांची तुलना आपल्याबरोबर करता आणि आपल्या आनंदावर विरजण घालता. तुम्ही खुश राहू शकता, तुम्ही आनंदी राहू शकता, फक्त दुसऱ्यांकडे जर नाही बघितलं तर. म्हणून म्हणते मित्र व मैत्रिणींनो, जेवढं आपल्याकडं आहे, जेवढं आपण कमवू शकतो, त्याच्यावर गर्व करा, ते जपा आणि त्यातच आनंद मिळवा. जर व्हिडिओ तुम्हाला थोडासा कामाचा, थोडा माहितीचा वाटला ना, एक लाईक, एक शेअर माझ्या व्हिडिओसाठी. नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. असेच नवनवीन कॉन्टेंटचे व्हिडिओ रोज बघत जा. सरला टॉक्स. धन्यवाद.